लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. पुसद येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा. आदिवासी विकास परिषदेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन. बातमी पुसद येथून. 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी गौरव दिन पुसद येथील क्रांतीसूर्य बिरसा मुंडा चौक येथे मोठ्या आनंद उत्सवात साजरा करण्यात आला. जल, जंगल आणि जमिनीचे रक्षण करणाऱ्या आदिवासी समाजाने आता शैक्षणिक आणि सामाजिक वाटचालीकडे लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मान्यवर म्हणाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी ज्येष्ठ समाजसेवक रामकृष्ण चौधरी तर माधव वैद्य यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. बिरसा मुंडा अमर रहे, जागतिक आदिवासी दिन चिराई हो, एक तीर एक कमान, सारे आदिवासी एक समान या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. क्रांतीवीरांना अभिवादन करून भगवान बिरसा मुंडा व समाज सुधारकांच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. पारंपरिक कला दर्शन. आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणारे लोकगीतांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. संपूर्ण पुसद शहरात आणि ग्रामीण भागात सुद्धा आज दिवसभर जागतिक आदिवासी दिनाचा उत्साह आणि संस्कृतीचा रंग पाहावयास मिळाला. या प्रमुख सोहळ्याला माजी अधिकारी, सामाजिक न्याय विभागाचे उपायुक्त माधवराव वैद्य, आदिवासी विकास परिषदेचे सुनील ढाले, बीजी राठोड, सुरेश धनवे, प्राध्यापक नरेंद्र जाधव, ॲडव्होकेट रामदास भुडंगे, गजानन टारफे, नगर परिषद बांधकाम सभापती अभिजित पानपट्टे, खिल्लारे साहेब, उपअभियंता प्रकाश सळके, बिरसा ब्रिगेडचे पांडुरंग व्यवहारे, मारुती भस्मे इत्यादींसह आदिवासी बांधव, विद्यार्थी व महिला बहुसंख्येने उपस्थित होते. या सोहळ्याला तालुक्यातील आदिवासी बांधव, महिला, युवक, सामाजिक कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन टारफे तर आभार पत्रकार मारुती भस्मे यांनी केले. रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.